नमस्कार. आज आपण एका अशा कथेबद्दल बोलणार आहोत जी दिसायला खूप साधी आहे, पण तिचा अर्थ खूप खोल आहे. ही कथा आपल्याला हे दाखवते की आपले छोटे छोटे निर्णय किंवा निर्णय न घेणं याचे परिणाम किती मोठे असू शकतात. तर या कथेमध्ये शिरण्याआधी आपण सगळ्यांनी एका प्रश्नावर विचार करूया की शांत राहण्याची, काही न बोलण्याची खरी किंमत काय असते. हा प्रश्न मनात ठेवला तर ही कथा आपल्याला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकेल. तर मग गोष्टीला सुरुवात होते राहुल नावाच्या एका सामान्य मुलापासून. अगदी आपल्यासारखाच, पण त्याच्या आयुष्यात एक छोटीशी घटना घडते आणि तिथून सगळं काही बदलायला लागतं. ऐकायला किती छोटीशी गोष्ट वाटते, नाही का? फक्त एक पेन्सिल, पण त्या एका चुकीमुळे राहुलच्या मनात अपराधीपणाची भावना घर करून बसली. त्याला आतून कुठेतरी कळत होतं की आपण हे चुकीचं केलंय. आणि इथेच या कथेला एक वेगळं वळण मिळतं. हाच तो निर्णायक क्षण आहे. बघा, राहुलने प्रामाणिकपणे आपली चूक कबूल केली होती. त्याला शिक्षा नको होती, त्याला फक्त योग्य काय आहे हे जाणून घ्यायचं होतं. पण त्याला उत्तरादाखल काय मिळालं? फक्त शांतता. आईचं ते एक क्षणाचं मौन. त्या मौनानेच एका अत्यंत धोकादायक सवयीचा पाया घातला. कारण त्या शांततेमुळे राहुलला कधी कळलंच नाही की तो जे करतोय ते चुकीचं आहे. बघा, सुरुवातीला फक्त एक रबर, मग काही आठवड्यांनी पेन, मग पाण्याची बाटली, आणि बघता बघता ही लहान वाटणारी चोरी मोठ्या गुन्ह्यांमध्ये कधी बदलली हे कळलंच नाही. आणि सर्वात वाईट म्हणजे त्याला प्रत्येक टप्प्यावर कोणीही थांबवलं नाही. याचा परिणाम काय झाला असेल तर राहुलच्या मनावर याचा थेट परिणाम झाला. त्याला कधी कोणी टोकलं नाही, कोणी त्याला चुकीचं म्हटलं नाही. त्यामुळे हळूहळू चोरी करणं ही त्याला एक सामान्य गोष्ट वाटू लागली. चांगलं आणि वाईट यातला फरकच त्याच्यासाठी पुसट झाला. आणि मग जे व्हायचं तेच झालं. अशा संगोपनाचा परिणाम आता अगदी स्पष्टपणे समोर येऊ लागला होता. चुका करणारा एक लहान मुलगा आता एक सराईत गुन्हेगार बनण्याच्या मार्गावर होता. त्याच्यासाठी खोटं बोलणं अगदी सहज झालं. चोरी तर जणू सवयीचीच झाली होती. इतरांना त्रास देण्यात त्याला काहीच वावगं वाटेनासं झालं. आणि मग हळूहळू त्याचं नाव पोलीस रेकॉर्डमध्येही पोहोचलं आणि तो त्याच्या परिसरातला एक मोठा गुन्हेगार म्हणून ओळखला जाऊ लागला. बघा, एका छोट्या चुकीकडे दुर्लक्ष केल्याचा हा परिणाम. आणि मग तो दिवस आला जो त्याच्या गुन्हेगारी जीवनाचा शेवट ठरला. एका खून प्रकरणात त्याला पकडण्यात आलं आणि तो दोषीही ठरला. आता इथून मागे फिरण्याचा कोणताही मार्ग शिल्लक नव्हता. न्यायालयाने आपला निकाल दिला. फाशीची शिक्षा. ही एक अशी शिक्षा होती जी आता बदलता येणार नव्हती. त्याच्या सगळ्या गुन्ह्यांची किंमत त्याला आता चुकवावी लागणार होती. आणि मग तो शेवटचा क्षण आला, राहुल आणि त्याच्या आईच्या अखेरच्या भेटीचा. जेव्हा त्याला शेवटची इच्छा विचारली तेव्हा तो फक्त एकच गोष्ट म्हणाला, मला माझ्या आईला भेटायचं आहे. त्याच्या या एका वाक्यातच सगळं काही दडलं होतं. कथेचा रोख पुन्हा एकदा त्या व्यक्तीकडे वळला जिच्या एका कृतीने किंवा अकृतीने त्याच्या आयुष्याला आकार दिला होता. त्याच्या आईकडे. तो आईला भेटला आणि म्हणाला, आई, जर तुम्हाला त्याच दिवशी थांबवलं असतंस ज्या दिवशी मी ती पहिली पेन्सिल चोरली होती, तर आज मी इथे नसतो. त्याच्या या शब्दांमधून त्याची वेदना, त्याचा पश्चाताप अगदी स्पष्ट दिसत होता. तो त्या दुःखद शेवटाला थेट त्या एका साध्या सुरुवातीशी जोडत होता. तो पुढे म्हणाला, मला शिक्षेची गरज नव्हती, मला फक्त मार्गदर्शनाची गरज होती. आणि खरं तर या एका वाक्यातच या संपूर्ण कथेचं सार आहे. शिक्षा आणि मार्गदर्शन यात किती मोठं अंतर आहे हे त्याचे शब्द आपल्याला दाखवून देतात. तर मग ह्या अतिशय भावनिक कथेतून आपण नक्की काय शिकलो? कोणता धडा आहे जो खूप उशिरा शिकला गेला? चला जरा पाहूया. या कथेचा मुख्य सार अगदी सोपा आहे. आज आपण ज्या लहान चुकांकडे दुर्लक्ष करतो त्या उद्या आयुष्यभराचा पश्चाताप बनू शकतात. हेच या कथेतून पुन्हा एकदा अधोरेखित होतं. म्हणजेच आपल्यासमोर दोन मार्ग असतात. एकीकडे आहे रचनात्मक मार्ग, जिथे प्रेमाने दिलेली शिस्त चारित्र्य घडवते, आणि दुसरीकडे आहे विनाशकारी मार्ग, जिथे चुकीच्या गोष्टींकडे डोळेझाक करणारी शांतता फक्त विनाशच घडवते. यातला फरक किती स्पष्ट आहे, नाही का? तर जाता जाता एक प्रश्न, एक विचार आपल्या सगळ्यांसाठी. निष्क्रियता स्वतः एक कृती केव्हा बनते? म्हणजे काहीही न करणं हेच कधीकधी सगळ्यात मोठी कृती कशी ठरू शकते? हा प्रश्न आपल्याला या कथेच्या पलीकडे जाऊन विचार करायला नक्कीच भाग पाडेल.